गोड गोड मी इथे कैरी घेतली आहे। आता मी त्या कैरीची चटणी करणार आहे। आणि हे बघा मी छोटे छोटे स्लाइड करून घेतलेले आहेत कैरीसाठी, सॉरी चटणीसाठी। एकदम बारीक करायचे असेल तर पण तुम्ही करू शकता, तसं काही नाही। येथे बघा मी आता छोटे छोटे स्लाइड करून घेतलेले आहे। एक कैरी पूर्ण झालेली आहे। मी येथे मिक्सरचं भांडा घेतलेला आहे आणि त्यात मी थोडे थोडे करून स्लाइड टाकत आहे, जसे की तुम्ही बघत आहात। ह्याला आपण ह्याच्यात मिक्स करून वाटून घ्यायचे आहे, थोडं थोडं करून। हे बारीक होईन का त्याच्या अव्वा। मी 7 ते 8 लसूणच्या कुड्या घेतलेल्या आहेत। ते मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत, पण तुम्हाला जेवढे टाकायचे तेवढे टाका, मी काही जास्त टाकणार नाहीये। येथे मी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ टाकत आहे, 1 चम्मच बास झालं। इथे मी धना पावडर 1 चम्मच टाकत आहे। मसाला टाकले की जास्त चटणी टेस्टी होते। थोडीशी मी हळद घेतलेली आहे। मी येथे लाल मिर्च पावडर घेतलेली आहे, चवीनुसार घालायची आहे। तुमच्याकडे लाल मिर्च पावडर नसली तर तुम्ही चटणीही घालू शकता। येथे मी थोडेसे जिरा घेतलेला आहे, चवीनुसार घालायचं आहे। हे बघा आपण सगळं मसाल्याचं सामान घेतलेलं आहे। आता ह्यालाच आपण वाटून घेऊयात। चला तर मग वाटून घेऊयात। हे बघा आपण बघू शकत आहे, हे छान मिश्रण असे झालेले आहे। मस्त वाटते चटणी, झणझणीत अशी मी चटणी बनवलेली आहे इथे। आता मी ह्याला फोडणी देणार आहे, तर चला आपण फोडणीचं साहित्य घेऊया। थोडासा जिरा घेतलेला आहे, जिरा मोहरी, ताजे घरचे कढीपत्ता घेतलेले आहे। येथे मी एक रिकामं पातेलं घेतलेलं आहे। आता मी त्यात थोडेसे ऑइल टाकेन। तर आपण बघू शकता मी इथे 2 टीस्पून ऑइल घेतलेलं आहे। ह्या ऑइलला मी आता गरम करणार आहे आणि मग आपण फोडणी देऊयात। तुम्ही बघत आहात मी हे गॅसवर ठेवलेलं आहे ऑइल। तर हे ऑइल गरम होत आहे। तर चला ऑइल गरम झालेलं आहे। हे बघा चमचमीत अशी चटणी झालेली आहे। घेऊयात, छान असं मिक्स करायचं ह्याला। आणि हे चटणी आपण 8-10 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि खाऊही शकतो। त्यात मी ही चटणी बनवलेली आहे। तुम्हाला कशी वाटली ही चटणी नक्कीच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा।